श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण झोपण्यासाठी योग्य दिशा कोणत्या हे पाहणार आहोत। नैऋत्य दिशेतील बेडरूम ही घरातील वयोवृद्ध व्यक्तींसाठी झोपण्यासाठी उत्तम असते। नवदाम्पत्यासाठी मिड एज मधील कपल नैऋत्य दिशेमध्ये झोपल्यास एकमेकांकडून जास्त अपेक्षा ठेवायला लागू शकतात। तसेच येथे झोपल्यास व्यक्ती आळशीही बनू शकते। झोपण्यासाठी उत्तम दिशा वयोवृद्ध व्यक्तींसाठी नैऋत्य आहे। नवदाम्पत्य नॉर्थ वेस्ट व उत्तर व वायव्य दिशेमधील जागा। मिड एज कपलसाठी तरुण मुले यांसाठी दक्षिण पश्चिम व पूर्व। व्यावसायिकांसाठी उत्तर। लग्नासाठी इच्छुक लोकांसाठी नॉर्थ वेस्ट म्हणजेच उत्तर व वायव्य दिशेमधील जागा। प्रेग्नन्सीमध्ये आग्नेय व नैऋत्य दिशेला। विद्यार्थ्यांसाठी वेस्ट साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य व पश्चिम दिशेतील जागा। निगेटिव्ह झोन्समध्ये म्हणजेच ईस्ट साऊथ ईस्ट, साऊथ साऊथ वेस्ट, वेस्ट नॉर्थ वेस्ट कधीही झोपू नये। ईशान्य दिशेत 60 वर्षापुढील वृद्ध व 16 वर्षाखालील मुले झोपू शकतात। ईस्ट नॉर्थ ईस्ट ईशान्य व पूर्व दिशेमधील जागांमध्ये झोपल्यास व्यक्तीला आनंद मनोरंजन यामध्ये फार आवड वाढते व तो त्यातच वेळ व पैसे खर्च करतो। आग्नेय दिशेमध्ये झोपल्यास व्यक्ती तापट ॲग्रेसिव्ह होऊ शकते। आजारी व्यक्तींनी नॉर्थ ईस्ट म्हणजे उत्तर व ईशान्य दिशेमधील जागेमध्ये बरे होईपर्यंत झोपावे। बरे झाल्यानंतर तिथे झोपू नये। निरोगी व्यक्तींनी नॉर्थ ईस्ट मध्ये कधीही झोपू नये। ब्रह्मस्थानात कधीही झोपू नये। अशा प्रकारे आज आपण वास्तूप्रमाणे झोपण्याची जागा किंवा दिशा पाहिली। प्रत्येक वयानुसार किंवा कोणाचे लग्न जमायचे, कोण आजारी असेल तर कुठे झोपावे हे पाहिले। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या दिशेला डोकं व कोणत्या दिशेला पाय करून झोपावे हे पाहणार आहोत आणि त्यामागे शास्त्रीय कारण काय आहे हे पाहणार आहोत। कुठेही जाऊ नका, आपले व्हिडिओ पाहत राहा। धन्यवाद।